गाईज वेलकम बॅक टू माय न्यू व्लॉग. मी आता सध्या माझ्या कारमध्येच येऊन बसली आहे कारण वरती जरा पण नेट नाही चालत आणि इथे वायफाय अजून आम्ही लोकांनी लावला नाही आहे आणि मला व्लॉग पोस्ट करायचा आहे. मी 6 दिवसापासून व्लॉग पोस्ट केले नाही आहेत. आता जो मी व्लॉग पोस्ट करते तो ह्याच्या पहिल्याचा असेल, म्हणजे हा तर मी आजचा बनवते आहे आणि जो मी ह्याच्या पहिलाचा जो व्लॉग टाकायला आली आहे खाली कलरवाला, हेअर कलरवाला, तो काय पोस्टच होत नाही घरी, म्हणून मी खाली आली आणि माझा कलर खरंच खूप मस्त दिसतोय. मी गेली होती बाहेर तेव्हा मी व्लॉग नाही बनवला कारण नाही बनवू शकत होती मी व्लॉग तेव्हा. पण मी आता रोज व्लॉग बनवणार आहे आणि काय आहे ते पण मी तुम्हाला सांगेनच. म्हणजे जर तुम्हाला काही डाऊट येईल आता पुढे, कारण येणारच आहे, कारण तुम्ही लोक आता खूप कन्फ्यूज होणार आहेत. ते तुम्हाला थोडंसं हळूहळू समजेल, लगेच नाही समजणार आहे, पण ठीक आहे, ते मी सांगेन तुम्हाला. पण तुम्ही आणि प्लीज यार, मी जो पप्पासोबतचा व्लॉग बघितला त्याच्यामध्ये तुमचे खूप कमेंट्स असे बघितले की अदितीची रिस्पेक्ट नाही करत कोण, म्हणून तिच्यासोबत असं बोलतं. असं नाही आहे. माझ्या घरात माझे पप्पाच मला सकाळपासून ते रात्रपर्यंत 10 कॉल करतात. अदिती उठली, काय करते, जेवली, बाहेर. पप्पांचं कसं आहे माहिती आहे, व्लॉग वगैरे चालू केलं ना तर त्यांना समजत नाही आता काय कसं रिॲक्ट करायचं आहे. तर ते थोडंसं ना, ते काय त्याला ॲग्रेशनमध्ये निघतं बाहेर, समजतंय. माझे पप्पा असे नाही आहेत, असे आहेत पण जसं तुम्हाला दिसतंय तसं नाही. माझ्या पप्पांना जे पण ओळखतात इन रिअल, असे पर्सनल जे ओळखतात ते सर्वांना माहिती आहे पप्पा माझे किती फ्रेंडली आहेत, किती एकदम जॉली टाईप आहे माझे पप्पा, एकदम म्हणजे सर्व असे बोलतात. सो तुम्ही तुमच्या डोक्यातनं हे काढून टाका जे पण तुमच्या डोक्यात चालू आहे, कारण असं नाही आहे जसं तुम्हाला दिसते. कारण तुम्ही अजूनपर्यंत एकच व्लॉग बघितला आहे. मी पप्पाला लहानपणापासून बघितलं आणि मी त्यांचीच पोरगी आहे, तर ते मला हेट तर नाही करेन ना. आणि माझे पप्पा माझ्याशी मग असे का बोलतात, कारण मी त्यांचं ऐकत नाही आणि माझं आणि माझ्या पप्पांचं जास्त पटत नाही का, कारण मी ऐकत नाही. ठीक आहे, म्हणून आमची भांडणं होत असतात. बाकी काय पण झालं तरी पप्पा मलाच 10 कॉल करणार आणि मीच पप्पाला 10 कॉल करणार, किती पण काय पण झालं तरी. समजलं? मग तुम्ही तुमच्या डोक्यातनं ते सर्व काढून टाका. ओके, आता मी खाली आली आहे, व्लॉग पोस्ट करेन, मग घरी जाईन. बसली आहे इथे, बाहेर पाऊस येतोय आणि मी आता घरी जाऊन मी व्लॉग चालू करेन आणि मी आता डेली व्लॉग टाकायचा ट्राय करणार आहे, कारण मी हे 6 दिवस जी केली आहे ना ती मला नाही केली पाहिजे होती मी. पण ठीक आहे, आता मी टाकणार आहे रोज व्लॉग. बाय. फायनली माझा व्लॉग पोस्ट झाला आहे आता आणि माझं एवढं डोकं खराब झालेलं आहे की व्लॉग पोस्टच होत नाही. आणि मी माझे थंबनेल जे एडिट करते आता ते मी ChatGPT वरती करते. मी काही नाही करत, मी फक्त मराठीमध्येच लिहिते जसं मला पाहिजे, काय आहे माझा टायटल, माझा व्लॉगमध्ये मी काय केलं आहे आणि ते सर्व जे फोटो मला त्या व्लॉग थंबनेलमध्ये एडिट करायचे आहेत, टाकायचे आहेत, ॲड करायचे आहेत, ते मी ChatGPTला पाठवते आणि खाली लिहिते असं असं आहे, असं असं केलं आहे व्लॉगमध्ये, हे तुम्ही टायटल काहीतरी सजेस्ट करून स्वतःहून टाका, असं सर्व लिहिते. आणि जर माझा फेस चेंज झाला असेल तर मी तो पिक्सार्टमध्ये जाऊन त्या फोटोच्या ह्याच्यावरती माझा फोटो लावते, जो माझा फेस जरा नीट आहे, ठीकठाक तसं. सो असा मी आता माझा थंबनेल एडिट करते आणि तो खरंच छान वाटतो आहे. आणि मला आता शुगरचं कोलॅब आलेलं मध्ये, तर त्याचंच प्रोडक्ट्स जे माझ्याकडे होते ते मी घ्यायला आली आहे माझ्या जे गाडीमध्ये मी ठेवलेला, आणि माझा चार्जर जो मी काल गाडीतच विसरून गेलेली आणि तो आता मी घ्यायला आली. ओके, आणि हे 2 लिपस्टिक सेम आहेत, म्हणजे हे 4 नाही आहेत. 10 10 11 11 शुगरचे. कंटेंट क्रिएटर होने का फायदा तर है दोस्तों. आता मी मस्तपैकी बसली होती गाडीमध्ये, पण मला माझे फ्रेंड्स बोलतात की तू गाडीमध्ये जेव्हा पण बसते तेव्हा तू खूप छोटीशी वाटते, कारण मी मिररमध्ये विंडोमधनं दिसतच नाही बाहेर. मी एवढी छोटी वाटते, लई छोटी वाटते. मी गाडी चालवताना बॅक कॅमेराने इथे वगैरे लावला असेल तर ठीक वाटते, पण जर तुम्ही लोक त्याचं या बाजूने मला बघेल ना तर समजा तुम्ही इथे बघा, जिथे स्टेअरिंग आहे तिकडेच माझा डोका आहे. खूप छोट वाटते आणि मला आता उशी आणायला लागणार आहे वाटतं, उशी ठेवून मला गाडी चालवायला लागणार आहे वाटतं. आणि ही गाडीच अशी आहे की आपण जरासे छोटे वाटतो, म्हणजे आपल्याला पूर्णपैकी रोड नाही दिसत.
तरी पण मी कसं तरी मॅनेज करते आणि गाडी चालवते आणि मी आता गाडी खूप चांगली चालवायला लागली असं मला तरी वाटतंय. पण या कॉन्फिडन्समध्ये मी जास्त फास्ट पळवायला बघते, पण आता मला ते थोडं कमी करायचं आणि गाडी एकदम नीट चालवायची. ओके, सो आता मी वरती जाते. माझं चार्जर, माझी लिपस्टिक, माझं सर्व घेऊन मी जाते आहे वरती. आज मी काय करणार आहे पूर्ण दिवस मला माहिती नाही, पण तुम्ही हा व्लॉग बघत बसा. व्लॉग लास्टपर्यंत बघा, म्हणजे तुम्हाला समजेल माझी काय चालू आहे. पूर्ण दिवस मी काय करते ते मी तुम्हाला दाखवते. आता तुम्हाला तर माहितीच आहे मी काही करत नाही. पण ते जस्ट आता रेडी झाली आहे मी आणि मी हे घातलं आहे आणि ही लिपस्टिक पण खूप छान वाटते. मी नवीन शुगरची लिपस्टिक जी मला कोलॅबमध्ये आली आहे मी ती लावून बघितली. आता मी इयरिंग्स पण जरा चेंज करून बघणार आहे आणि मला आयब्रोज पण करायचे आहेत जे मी फिल केले आहेत, पण तुम्ही बघू शकता खूप वाढले आहेत माझे आयब्रोज. आणि मला लिपस्टिक खूप छान वाटते, पण ही मॅट नाही आहे म्हणून थोडीशी मला इकडे तिकडे ती लागेल आता. आणि येशू पण रेडी होते. येशू चेंज कोण करणार? आज येशू जिमला नाही गेली कारण जिमच नव्हतं. तिला ते नंतर समजलं जेव्हा ती निघत होती. आणि माझा कलर खूप छान. जिमच नव्हतं म्हणजे सुट्टी होती. जिम बंद होती. तेच जिम बंद होतं. तुम्हाला नको शाळा शिकवूस आता. जिमच नव्हतं. आणि मी हा टॉप येशूचा घातला आहे भांडून बिंडून, पण मी घातला आणि मला आता असं वाटतंय की मी केस ओपनच ठेवू. बघ जॅकेट नाही घालू शकत, दुसरा जॅकेट नाही आहे. डार्क व्हाईट आहे, हा व्हाईट आहे. हां, पण आता मी काय नाही करू शकत काहीच. आता मी लवकरच येशूसोबत जिमला जाणार आहे. मग मी असे टॉप घालेल ना, सीवलेस. आणि ही केस चांगली वाटतात आहेत माझ्यावरती आय थिंक. दुसरं तर सांगितलीच नाही. आम्ही दोघं आईकडे चाललो आहे. हम दोन. इशू एकदम बॅडी झाली आहे एकदम. जरा पण ना अशी क्यूट नाही राहिली आहे ती आता. आणि तिला क्यूट राहायचं पण नाही. तिला एकदम तसं बॅडी टाईप आय थिंक राहायला आवडतं. काय माहिती तिचे एक्सप्रेशन असे फालतू येतात की मी काय पण बोलते, पण मला बघून तर तशीच वाटते. एकदम पिअर्सिंग, एकदम लायनर असा एकदम, म्हणजे तिचा फेस क्यूट आहे पण ती क्यूट राहत नाही आहे. एकदम असं वाटतंय कोणतरी मारायलाच येणार आहे आता कोणाला तरी अशी. आणि त्यामध्ये ते चिंगम पण खाते ते एकदम ही गुंडी वाटते. आणि काजळ, लायनर ये ना एकदा बघ इकडे है ना, वाटते की नाही एकदम. बघितलं एकदम वाटते कोणाला तरी धोपटुई ना वाली वाटते एकदम. आणि मला तर काय माहिती आता आम्ही आणि हे येशूनी किचन चेंज केलं माझं गाडीचं आणि आता आम्ही दोघं चाललो आहे. आणि जेव्हापासून आम्ही लोक इकडे आलो आहे ना अंधेरीमध्ये, मी रोज झाड पडणार आहे वाटतं हे आता. आम्ही लोक रोज फिरतोय, रोज कुठे ना कुठे मी गाडी घेऊन जाते. एक तर मी पुण्यालाच जाईन, लोणावळ्यालाच जाईन, किंवा मी बँड्राला जाईन, चर्चगेटला जाईन. मी नुसती गाडी घेऊन हिंडती आहे. चला मॅडम, चार्जर माझा घे, माझा चार्जर घे. तिकडे असेल नाही मग तिकडे येते ह्याच्यामध्ये. आणि लिपस्टिक मी 2 मिक्स केले आहेत. तुम्हाला मी नंतर त्याचा शेड दाखवेन. शुगरची आहे, चांगली आहे. आता ही मी फर्स्ट टाईम लावून बघितली. आता ही किती टाईमपर्यंत राहते ते पण बघायला लागेल ना. बाय. आणि मला इयरिंग्स घालायचे होते, ते घालते पहिला. पण ते कुठे आहेत माहीत नाही, मला शोधायला लागेल. ठीक आहे, मी शोधू की नको, जाऊ दे, मी अशीच जाते. खाली पण इथे खूप जास्त पाऊस पडतोय आणि मला माझी केसं भिजलेली अजिबात नाही आवडत आणि मला पळत जायला लागणार आहे गाडीकडे, पळत. सो आणि माझ्याकडे चार्जर पण आहे. पहिलं तर मला चावी नीट पकडायला लागेल, ज्याच्याने मी लगेच अनलॉक करून गाडी पळू शकते. लागले. बापरे, शट, पूर्ण भिजली मी, केस भिजले मम्मा. पण मी एक सांगू तुम्हाला लोकांना, माझ्यावरती माझी केस जेव्हा भिजलेली असतात ना तेव्हा जास्त चांगली वाटतात. असं मला नाही माहिती का. आता येशू पण अशीच पळत येणार आहे आणि
पहिलं बघायला लागतं बाबा. मी जाऊ द्या, तुमको नाही समजेगा अभी मेरे को क्या. आता एवढ्या पावसात जाते तर आहे मी. आणि मला आताच माझ्या लायसन्ससाठी फोन आलेला की अदिती तुला, बघितलं माझी केस ओढली होतात ना तेव्हा जास्त चांगली वाटतात. हां, मी काय म्हणत होती की अदिती तू लायसन्ससाठी 24 तारखेला RTO मध्ये यायचं आहे. सो मी अंधेरीवाला RTO मध्ये जाणार आहे 24 तारीखला. आणि येशू पण आली. भूत हिला बघा, वाटते की नाही एकदम. अबे चोर, असं वाटते कोणतरी चोरच आली आहे. चला आता जाऊया. पहिलं ते सीट पुढे घ्यायला लागते मला. हे सर्व ठेव इकडे. जोपर्यंत मी ब्ल्यूटूथ कनेक्ट करून गाडी नाही चालू करत, म्हणजे गाणी नाही जोपर्यंत मी ब्ल्यूटूथ कनेक्ट करून गाणी नाही चालू करत ना, तोपर्यंत मी माझी गाडी नाही चालू करत. किती पण काय पण झालं, येशूला किती पण लेट होत असेल, कोणाला किती पण लेट होत असेल, कोण किती पण मरत असेल कुठेतरी जायला, पण मी जोपर्यंत ब्ल्यूटूथ कनेक्ट नाही करेन मी गाडीच चालू नाही करेन. मजा नाही येत. असं वाटतं ना बिना गाण्यांचं आपण जेव्हा गाडी चालवतो असं वाटतं कोणतरी मेलंय, म्हणजे काय आहेच नाही असं वाटतंय. फक्त गाडी आपली चालली आणि एकदम काहीतरी असं मला काहीतरी होतं, एकदम मी पागल होऊन जाते. असं चांगलंच नाही वाटत मला. ठीक आहे, तुम्हाला समजत असेल मला काय बोलायचं आहे. ठीक आहे, आता आम्ही चालू आहे बँड्रा. पहिला तर पेट्रोल पंप. या पेट्रोलनी एक माझा डोक्याचा खोका केला आहे. आम्ही आता तिकडे गाडी पार्क तर केली आहे, पण तरी पण भिजतच चालू आणि केसांचा तर पूर्ण हो काहीतरी झालंय. काय केस झाली आहे माझी शी यार. आणि आम्ही पोचलोय आता आईकडे. टाळा, कसे आहे आम्ही नाही तुम्ही लोक कसे आहे. आम्ही आलो आहे डुमडुम टणाव. आता आई नाही बोलवलंस ना, मोनूला नाही बोलवलंस. असली आता आईला सतवणार आहे ना, असंच सतवणार आहे ना आईला एकदम. बोलवलं ती बोलली आई मी येते, तिला बाहेरच नाही भेटलं. कसं काही जॅकेटच्या अंत आलेला एक पण टॉप कुठलं ते पण घालीन घालीन. ना कुत्री. आई एकदा हाय घेऊन कर, आली हाय. सोबत पाऊस आला तर. आई मला लय भूक लागली है. मेरे को बहुत ज्यादा भूक लगी, खूप भूक लागली, खूप. शट अप. माझं जॅकेट दे मग. बघ इकडनं. तिचा टॉप दे मग. जेवायला काही नाही. आम्ही तिघांनी एकमेकांचे कपडे घातलेत आणि आता एकमेकांकडनं मागतोय. आई माझा कलर बघ. मागव काय ते. मागव मागव, मला भूक लागली. मोनू काय नाही, चल नोकर नाही तुझी. बघा त्या मोनू कर स्वतः. ऑर्डर करायला काय होतंय. नाही चल बघ. चल बाय. गेली बघ अशी. येशू पुढे या कोणीतरी, मी एकटी नाही गाडी चालवणार बसून. अरे दिलं. आता आम्हा लोकांचं झालंय आणि आता आम्ही निघालोय आईकडनं. आता कुठे जाणार आहे ते माहिती नाही, कारण मला घरी खरंच कंटाळा येतोय खूप. तर मला असं वाटतंय मी आता कुठे बाहेर जाईल, कारण एकदा मी गाडी काढली ना मग माझं परत मन नाही करत लवकर घरी जायचं. मग माझं असं असतं की नाही भाई मेरे को थोडासा घूमने का है अभी, आणि कुठेतरी जायचं आहे. तर मी विचार करते. आता मी फोन केलेला एका फ्रेंडला, राजला फोन केलेला मी. तर राज बोलला की तुला प्री बुकिंग करायला पाहिजे होती, कारण आता मी बिझी आहे. मी माझ्या फ्रेंड म्हणजे दुसऱ्या माझ्या फ्रेंड सोबत तो बसतोय, म्हणजे तसा बसतो नाही, बसतोय म्हणजे असंच बसतोय. म्हणजे कसं बोलू, म्हणजे मी त्यांच्यासोबत चिल करतोय. आणि ही लिपस्टिक अजून तशीच आहे. मी जेवली आहे, मी चिकन खाल्लंय तरी पण ही लिपस्टिक खूप छान आहे. नाईस, चांगली आहे. तर मग मी विचार करते मी राहुलला कॉल करेन. मग मी आता लाला आणि राहुलला कॉल करणार आहे आणि मी जाणार आहे कुठेतरी बाहेर. मोनू येणार आहे की नाही माहित नाही मला. येशूला तर मी घरी सोडणार, येशूला तर मी घेऊन नाही जाणार. मला यायचं नाही. तर असं मला तर वाटतं मी एकटीच जाणार आहे. मोनू येणार आहे तू? नाही, मोनू आउट. पुढे या कोणीतरी. मोनू जा ना. येशू या तू. हा तू झोपून जा. येशू बघून खोल. अरे मला माहिती रे.
नाही तर झालं माझा दरवाजा घेऊन जाईन कोणतरी. आता कोण मी आता काय झालं माहितीये, एक डिलिव्हरी बॉय पुढे बाईकवर होता आणि त्याचं काहीतरी पार्सल पडला आणि त्यांनी अचानक ब्रेक मारला आणि तो खाली उतरला. मग मी पण हळूहळू थांबली तिकडे, तर मागून येऊन एकाने ठोकलं, म्हणजे थोडंसं ठोकलं, बाईकवाल्याने ठोकलं. पण ते आता अजून मी बघितलं नाही किती ठोकलं, तर ते आता जाऊन मला बघायचंय. आणि तो मला असं बोलून गेला, सॉरी. आता मी काय बोलू, मी बोली सोड जाऊ दे, सोड जाऊ दे, मला हॉर्न येतात. आता मी जाते, बाय गाईज. कॉम्पिटिशन है ब्रो माइकल का. गाना तो क्या है, गाने का नाम कौन सा, कौन बजा रहा है? हाँ, पप्पा सेंड योर फोटो. वो करना चाहती ग्राइंड, मैं भी बैठा मस्ती में, कड़ी है बिहाइंड, फिर भी आग लगी मस्ती में. कोई टिकटॉक आ गया चलो दिमाग में भाई. बच्ची अच्छे गाने बजाते हैं जरा. ये तेरे में ही बज रहा है और तेरे में ही रिकॉर्ड हो रहा है. मैं बजाता हूँ. गुड मॉर्निंग गाईज. मी आता जस्ट उठली आणि मी एक कमेंट बघितला की तू कलर कसा केलास, तुझे ऑलरेडी पहिला कलर्ड हेअर होते आणि त्याच्यावरती तू हा कलर कसा केला. तर मी आता मला सांगते, पहिला मी जो कलर केलेला तो ब्लॉन्ड होता आणि आपण ब्लॉन्ड हेअर्सवरती कोणताही कलर डिपॉझिट करू शकतो, म्हणजे फंकी कलर जे असतात, क्रेझी कलर्स, ते आपण कोणत्याही ब्लॉन्ड हेअरवरती डिपॉझिट केलं तर ते जास्त लाईट दिसून येणार. लाईट म्हणजे कलरमध्ये दिसणं, डार्क म्हणजे ब्लॅकमध्ये जातं ते. तर माझे ऑलरेडी ब्लॉन्ड हेअर होते, तर त्याच्यावरती मी पर्पल केला पूर्ण एक एक सेक्शन घेऊन. मी पॅराडाईजचा कलर ब्लँकेटवरनं मागवलेला, त्याच्यामध्ये ट्यूब पण असते आणि डेव्हलपर पण असतो, दोन्ही मी मिक्स केले आणि मी फक्त सेक्शन वाईज अप्लाय केलं आणि 35 मिनिट्स आय थिंक मी ठेवलं आणि मग मी वॉश केलं. त्याच्यामध्ये शॅम्पू आणि कंडिशनर पण येतो. शॅम्पू आणि कंडिशनर केलंच पाहिजे. कंडिशनर लॉक करतो आपल्या कलरला. ओके, सो असा मी केला. खूप इझी होतं हे करायला, खूप इझी होतं. फक्त जे व्हर्जिन हेअर्स आहेत आय थिंक त्याच्यावरती कोणाकोणाचं नाही आहेत कलर लगेच, कारण काय माहिती जास्त ठीक आहे किंवा हा कलर थोडासा तसा आहे. मी खूप रिव्ह्यू पण बघितले आहे त्याचे की हा फक्त ब्लॅक हेअरवर नाही आहेत. आणि तुम्ही रेडवाला करू शकता इफ तुम्हाला तुम्ही जर तुमच्या केसांना कधीच कोणताही कलर नाही केला तर तुम्ही पॅराडाईजवाला रेड करू शकतात. मी खूप वेळा केला आणि माझ्या केसांवरती तर येतो कलर, कारण माझी केस तशी आहेत थिन वगैरे, तर माझा कलर येतो लगेच. तर मला हेच बोलायचं, ठीक आहे. आणि अजून काय असेल तर तुम्ही मला कमेंट्समध्ये सांगा, मी तुम्हाला सांगेन. ओके, इथपर्यंत व्लॉग बघितला त्यासाठी थँक्यू. आपण भेटूया नेक्स्ट व्लॉगमध्ये. आणि मी आता चालू तर आता करेन ह्याच्यानंतर, हा एंड केल्यानंतर. कालचा मी व्लॉग एंड नाही केला, काल मी घरी आली, झोपून गेली. बाय.